Mutual fund investments are subject to market risks. Please read all the scheme related documents carefully. मी संतोष गोसावी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे. नमस्कार मित्रांनो, माझं नाव संतोष गोसावी. मी एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. मित्रांनो, जर तुम्ही 30 ते 55 या वया गटामध्ये असाल आणि जर तुमच्याकडे स्वतःचं एक घर असेल किंवा हाऊसिंग लोन असेल तुमच्या नावावर, तर त्या संदर्भामध्ये मी आज तुमच्याबरोबर चर्चा करणार आहे. हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत का पाहावा, कारण या व्हिडिओमध्ये तुम्ही जर एंड पर्यंत पाहिलात तर मी तुम्हाला तुमचं जे 20 वर्षाचं गृह कर्ज आहे किंवा हाऊसिंग लोन आहे, हे 20 वर्षाचं घराचं कर्ज तुमचं 5 ते 7 वर्षांमध्ये कसं संपवता येईल किंवा थोडंसं अजून तुम्हाला आधी त्याचा इंटरेस्ट कसा बर्डन कमी करता येईल हे तुम्हाला मी मार्ग दाखवणार आहे. प्लस सायमल्टेनियसली तुम्हाला मी असा सुद्धा मार्ग याच्यामध्ये सुचवणार आहे की तुमच्या जी घराची किंमत आहे त्या घराच्या किमतीच्या तुम्ही 10 पट मोठी एक फायनान्शियल ॲसेट क्रिएट करू शकता. फॉर एक्झाम्पल, जर तुमचं घर 50 लाखांचं आहे तर तुम्ही साधारण 5 कोटीची सुद्धा एक कॅश इस्टेट क्रिएट करू शकता. या संदर्भामध्ये हा व्हिडिओ एंड पर्यंत पहा. तर या व्हिडिओमध्ये मी त्या संदर्भामध्ये पूर्ण तुम्हाला मार्गदर्शन करणार आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला सांगितलं, आपण ना आता कॅल्क्युलेशन कडे बघूया की जर तुमचं 50 लाखाचं जर तुमचं कर्ज असेल आणि तुमचं घराच्या कर्जावरती जर तुमचं 9% व्याज असेल आणि तुम्हाला 20 वर्षाचं जर टेन्युअर असेल तर तुम्ही साधारण 45,000 रुपीज दर महिन्याला त्याचा ईएमआय भरता. 45,000 रुपये तुम्ही दर महिन्याला ईएमआय भरता आणि पुढच्या 20 वर्षांमध्ये तुम्ही टोटल फक्त व्याज 58 लाख रुपये भरता 50 लाखांच्या घरावर. आता मला एक सांगा, म्हणजे ह्याचाच अर्थ असा होत नाही का की तुम्ही 50 लाख रुपयाचं कर्ज घेता, त्याच्यावरती 58 लाख रुपये तुम्ही व्याज देता आणि तेवढ्याच किमतीमध्ये तुम्ही घर बांधता, ती 2 बांधता, एक स्वतःला राहण्यासाठी आणि एक बँकेला तुम्ही फुकट राहण्यासाठी तुम्ही घर बांधून देता. मित्रांनो, मग आपल्याला हाच पर्याय न बघता आपल्याला हे बघायचं आहे की तुम्ही जे बँकेला 58 लाख रुपये फक्त व्याजापोटी देता हे कसं तुम्हाला वाचवता येतील. मित्रांनो, याला आहे ना द वेल्थ गॅप म्हणतो आपण. तर ह्याच्यामध्ये आपल्याला काय पाहता येतं की ह्याच्यामध्ये असं बघता येतं की तुमचं जे आज 20 वर्षांचं कर्ज आहे, या 20 वर्षांच्या कर्जावरती तुम्हाला काय करायचं आहे, फक्त तुम्हाला 10% ऑफ द लोन दरवर्षी तुम्हाला 10% ऑफ द लोन अमाऊंट ऑफ प्रिन्सिपल, जेवढं तुमचं प्रिन्सिपल आहे 50 लाख रुपये तुमचं प्रिन्सिपल आहे, तर दर वर्षातनं एकदा तुम्ही 5 लाख रुपये तुम्ही ते पैसे होम लोनच्या अकाउंटमध्ये भरायचे. ते डायरेक्टली तुमच्या प्रिन्सिपल मधनं मायनस होतात. आणि जर तुम्ही हे दरवर्षी तुमचं ईएमआय चालू असताना जर हे तुम्ही 10% ऑफ द लोन भरत राहिलात, प्रिन्सिपल जर भरत राहिलात, तर तुमचं 20 वर्षांचं जे कर्ज आहे हे तुमचं 7 ते 8 वर्षांमध्ये संपतं आणि तुम्ही साधारण 12 वर्षांचा इंटरेस्ट वाचवता. आणि हा इंटरेस्ट वाचवता, हा किती वाचवता, थोडका नाही तर हा साधारण तुम्ही 41 लाख रुपयाचा इंटरेस्ट वाचवता आणि तुम्हाला व्याज लागतं हे फक्त 18 लाख रुपये. आज 40 लाख रुपयाची बचत म्हणजे ही थोडकी अमाऊंट नाहीये मित्रांनो. आता याच गोष्टीची दुसरी बाजू अशी आहे की जर तुम्ही बँकेला पैसे ते 10% तुम्हाला द्यायला जर शक्य होत नसतील किंवा बँकेला तुम्हाला द्यायचे नसतील आणि तुम्ही जर ते 40 लाख रुपये वाचवण्याच्या हिशोबाच्या गोष्टींनी जर तुम्ही पुढे जात असाल या विषयावरती, तर तुम्ही काय करावं, तुम्ही तुमचीच पैसे बँकेत न देता तुम्ही तेच पैसे डायरेक्टली म्युच्युअल फंडमध्ये तुमच्या नावाने इन्व्हेस्टमेंट करावेत. तुम्ही जर म्युच्युअल फंडमध्ये इन्व्हेस्टमेंट केलं तर त्यात फायदा होतो काय की बँक तुम्हाला 9% रेट ऑफ इंटरेस्ट चार्ज करते तुमच्या घर कर्जावरती, होम लोनवरती. आणि ज्यावेळेस तुम्ही म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करता, चांगल्या इक्विटी स्कीममध्ये लॉंग टर्मसाठी इन्व्हेस्टमेंट केलं तर तुम्हाला तुमच्याच पैशांवरती 12 ते 15% व्याज मिळतं. आणि जर तुम्ही हे 10 year पर्यंत जर कंटिन्यू भरत राहिलात तर तुम्हाला नक्की ह्याच्या कॅल्क्युलेशनमध्ये कळेल की तुमचा बँकेला भरण्याच्या पैशांपेक्षा तुमचा खूप मोठा जास्त याच्यामध्ये फायदा होऊ शकतो. तुम्ही 12% जे कॅल्क्युलेशन सांगितलं ना मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, तुम्हाला दर महिन्याला फक्त 40,000ची एसआयपी करायची. 40,000 रुपयाची एसआयपी तुम्ही जर 20 वर्षांपर्यंत कंटिन्यू केली आणि त्याला फक्त तुम्हाला 12% रिटर्न मिळाले ना, तरी तुम्ही 3,60,00,000 रुपये साठवता. म्हणजे तुमच्या घराची जी किंमत आहे ना, या किमतीपेक्षा कित्येक पटीने जास्त रक्कम तुम्ही आणि बँकेला देण्यापेक्षा सुद्धा कित्येक पटीने जास्त रक्कम तुम्ही स्वतःची एक कॅश इस्टेट निर्माण करण्यामध्ये इन्व्हेस्ट करता. मित्रांनो, ह्या गोष्टीला काय म्हणतात, ह्याला आहे ना स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणतात. स्मार्ट इन्व्हेस्टमेंट म्हणजे कसं माहिती का, तुम्ही ना याला ऑपॉर्च्युनिटी कॉस्ट तुम्ही सेव्ह करताय. म्हणजे तुम्ही बँकेला 9% देण्याच्या ऐवजी तुम्ही तेच पैसे स्वतः इन्व्हेस्टमेंट करताय 12%च्या हिशोबाने. याला आपण आर्बिट्राज डिफरन्स म्हणू शकतो. तुम्हाला साध्या भाषेत सांगायचं म्हणालं तर ते पैसे असे आहेत की तुम्ही एखाद्या एक टाकी आहे आणि त्या टाकीला खाल्लं जोपर्यंत त्याची गळती बंद होत नाही आणि त्याची जर तोटी चालू राहिली, तुम्ही वरनं कितीही पाणी ओतत राहिलं तर त्याला काही उपयोग नाहीये. जोपर्यंत तुम्ही ते खालनं गळती बंद करत नाही तोपर्यंत त्या टाकीमध्ये पाणी साठणार नाही. तर तसंच पद्धतीने तुम्हाला ह्यामध्ये सुद्धा असंच आहे की जोपर्यंत तुम्ही हे बँकेला पैसे देत राहिलात तर तुमच्या स्वतःकडे पैसे राहणार नाहीत. पण जर तुम्हाला स्वतःसाठी काही कॅश इस्टेट निर्माण करायची असेल तर ते पैसे बँकेला न देता तुम्हाला स्वतःच्या नावाने काही गुंतवणूक करणं गरजेचं आहे.
जर तुमचं गृह कर्ज लोन हाऊसिंगचं जर तुमचं 9% असेल आणि तुम्हाला जर इन्व्हेस्टमेंटची ऑपॉर्च्युनिटी मिळत असेल तर तुमचं घराचं कर्ज जे आहे होम लोन ते तुमचं बंद करण्यापेक्षा तुम्ही कधीही इन्व्हेस्टमेंट केलेलं जास्त सोयीस्कर पडेल. तरी या संदर्भामध्ये तुमच्या टॅक्स ब्रॅकेटवरती तुमची टॅक्स एफिशियन्सी या सगळ्या गोष्टी बघून मग तुम्हाला एखाद्या फायनान्शियल प्लॅनर सोबत चर्चा करून हा निर्णय घ्यायला लागणं गरजेचं आहे. कारण सध्याच्या काळामध्ये टॅक्सच्या संदर्भामध्ये आणि तुमच्या इन्कमच्या हिशोबाने तुम्हाला कुठला तरी फायनान्शियल प्लॅनरच त्या संदर्भात गाईड करू शकेल की तुमच्यासाठी योग्य काय आहे. मित्रांनो, जसं मी तुम्हाला म्हणालो की ह्याच्यामध्ये ना बऱ्याच गोष्टी अशा आहेत की ह्याच्यामध्ये तुमचं फायनान्शियल टेक्निकल ऑडिट करणं गरजेचं आहे. फायनान्शियल टेक्निकल ऑडिटमध्ये आपण नेमकं काय पाहतो की तुमचं आता सध्या इन्कम काय, तुमचं वय काय, तुमचं घराचं कर्ज जे आहे हे कर्ज कुठल्या बँकेचं आहे, काय रेट ऑफ इंटरेस्ट नाही आणि तुम्ही त्याच्यावरती व्याज किती भरताय, तुमचे एक्झिस्टिंग इन्व्हेस्टमेंट्स काय, त्या इन्व्हेस्टमेंट्स तुमच्या लोनला, तुमच्या अँबिशन्सला, तुमच्या बाकीच्या गोल्सला तुमच्या पूरक आहेत का नाही, तुमच्या ऍसेट क्लास प्रॉपर आहे का नाही आणि त्या जे इन्व्हेस्टमेंट्स आहेत आणि त्या तुमचे जे लोन्स आहेत ह्या जर इन सिंक नसतील तर आम्ही तुम्हाला त्या संदर्भामध्ये ऍडवाइस करतो आणि मग आम्ही तुम्हाला सजेस्ट करतो की तुम्ही ते लोन भरावं का नाही भरू. तुम्हाला जर माझ्याकडनं पर्सनल ऍडवाइस घ्यायची असेल तर तुम्ही माझ्या टीमशी कॉन्टॅक्ट करू शकता. दिलेल्या नंबरवर संपर्क साधा, माझ्या टीमला रिव्ह्यू म्हणून एक मेसेज करा, तुमचं नाव पत्ता कळवा आणि माझ्यासोबत एक मीटिंग अटेंड करा. मीटिंग अटेंड केल्यानंतर आपण तुमचं फायनान्शियल्स पर्सनलाइज्ड बघून आपण त्याच्यामध्ये क्लिअर आपण डिस्कस करू शकतो की काय तुमचं गोल असलं पाहिजे, फायनान्शियल तुम्ही काय अचीव्ह केलं पाहिजे, कशा पद्धतीने तुमचे फायनान्शियल एस्पिरेशन्स मीट केले पाहिजेत. कारण युट्यूब हा माध्यम आहे, हा माध्यममध्ये आपण फक्त जेनरिक ऍडवाइस देऊ शकतो, स्पेसिफिक ऍडवाइस देऊ शकत नाही. तुम्हाला सुद्धा जर असेच कल्पना आवडल्या असतील तर आमच्या चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि अशाच आमच्यासोबत जोडले राहा. आपण पुढच्या नवीन विषयावरती चर्चा करूया. धन्यवाद. म्युच्युअल फंड इन्व्हेस्टमेंट्स आर सब्जेक्ट टू मार्केट रिस्क. प्लीज रीड ऑल द स्कीम रिलेटेड डॉक्युमेंट्स केअरफुली. मी संतोष गोसावी, एक सेबी रजिस्टर्ड म्युच्युअल फंड डिस्ट्रीब्युटर आहे. हे विश्लेषण केवळ शैक्षणिक हेतूने केलेले आहे.